हॅलो गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. असं माझ्या तोतल्यासारखं बोलायला होतं. तर आज आपण मेकअप करता करता बोलूया. तर आज मी झोपलेली दुपारी नाही म्हणजे सकाळीच 10 वाजता माझा हजबंड मला मेसेज करते. तर सकाळी मी 10 वाजता झोपलेली. माझ्या भावाने मला फोन केला बोलला की एक मुलगा आहे, स्टुडंट आहे, त्याच्या आईने फोन केलेला. बोलतो की म्हणजे त्याची मम्मी बोलत होती की मकर संक्रांतीच्या दिवशी तो क्लासला येऊ नाही शकत. आता आम्ही क्लास कोणाचे ठेवलेले की ज्याची एक्झाम आहे त्याची. कोणी स्कूल पण ठेवलेले आजच्या दिवशी, कोणत्या स्कूलनी. तर आम्ही विचार केला ज्याचे एक्झाम्स आहेत तर त्यांचा आपण क्लास घेऊया, असं आम्ही विचार केलेला. काय विसरले, एक मिनिट, फाउंडेशन. तर मग मी म्हणलं की ठीक आहे, एक सेकंड. तर मग हे फाउंडेशन मी इथेच ठेवलं आणि सगळीकडे शोधत असले. तर मग मी म्हटलं की चला. त्याची मम्मी अशी बोलली की त्याला नाही पाठवत आहे. तर आम्ही विचारलं का नाही पाठवत आहे. तर मी तुम्हाला सांगितलं ना, ते आमच्या इथे एक कुत्रा आहे, तो लहान मुलांना चावला करून. तर तो त्या मुलाला चावला. तर त्याने ऑलरेडी 4 इंजेक्शन घेतलेले. तर 5th इंजेक्शनसाठी तिला थोडं फायनान्शियल इश्यू होता. तर आम्ही आता काय करायचं, असंच लावलं. सॉरी, जे मेकअप करत असेल त्यांना सॉरी, म्हणजे जे प्रोफेशनल मेकअप करत असेल त्यांना सॉरी. मी असेच थोपते, मला येत नाही मेकअप. तर मग काय सांगत होती मी, तर मग तिने फोन केला, बोलले की नाही पाठवत आहे करून. तर आम्ही बोललो की ठीक आहे. मग त्याच्यानंतर माझा भाऊ बोलला की काय फायनान्शियल इश्यू आहे वगैरे वगैरे. तर ती बोलायला लागली की अगोदरच तुमची फीस बाकी आहे, तर असं आहे, तर तुमच्याकडून मला पैसे मागायला पण कसे तरी वाटतं. तर मग आम्ही बोललो की ठीक आहे ना, काय नाही होत. आता आपल्याला मदत, म्हणजे आपण एक ॲज अ ह्युमन दुसऱ्याला मदत नाही करणार तर कोण करणार. मग तिचा म्हणजे त्यांचा पोरगा जो होता तो जेवत नव्हता आणि त्याला ताप आलेला. आम्ही विचार केला ठीक आहे ना, मदत करूया. तर खूप म्हणजे वाईट वाटायला लागलं, कारण की त्या मुलाला आम्ही शिकवलेला आहे आणि तो मुलगा जर आजारी पडला आणि तो काही खात पीत नाही आहे असं विचार करून पण खूपच वाईट वाटायला लागलं आम्हाला. तर आम्ही विचार केला की ठीक आहे ना, मग त्याला हेल्प करूया करून, असा विचार केला त्याला. आम्ही विचार केला हेल्प करायचं, तर आम्ही थोडंसं हेल्प केलं त्याला. तर हेल्प केलं तर आता बरं वाटतं, थोडं खूप छान वाटतं. मी ॲक्च्युली 10 वाजता जेव्हा माझ्या भावाने मला फोन केला की असं आहे, त्याच्यानंतर माझी झोपच उडालेली. मी ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे रात्रीची मी झोपली नव्हती. आय थिंक मी 5 वाजता माझे हस्बंड जेव्हा आले मॉर्निंगला, कधी ते मॉर्निंगला येतात, कधी नाईटला येतात, त्यांचं काय रुटीन नसतो, म्हणजे कधी पण येतात. तर मग ते मॉर्निंगला जेव्हा आले तेव्हाच आम्ही सकाळी उठून नाश्ता वगैरे केला आणि 7 o'clockला आम्ही झोपलेलो. मग 10 वाजता माझ्या भावाने मला फोन केला आणि मला सांगितलं असं आहे. तर मग मला खूप वाईट वाटायला लागलं ऐकून. पण कधी असं वाटतं की लोक फायदा पण उचलतात. आता मला नाही माहिती त्याचं, पण माहीत नाही मला. म्हणजे त्याची आई बोलते की त्याची मम्मी बोलत होती ती जिकडे जॉब करते तिकडे त्यांना तो जो माणूस आहे तो पैसे देत नाही आहे, त्यांची सॅलरी देत नाही. अशी कशी माणसं असतात या. म्हणजे आता ती एवढं काम करते, तर त्याची तुम्ही सॅलरी द्या ना तिला. ती काय फ्रीमध्ये तर तुमच्याकडे काम नाही करत आहे ना. तिच्या हजबंडला पण सॅलरी नाही भेटत आहे. हे काय म्हणजे काय आहे, काय दुनिया चालली, कशी ह्युमॅनिटी कशी चालली आहे. ह्युमन्सच ह्युमनला मारत आहेत, माणूसच माणसाला मारतो आहे. मलाही खूप ऐकूनच वाईट वाटायला लागलं, एकदम खूपच वाईट वाटायला लागलं. काय बोलायचं आता. तर असं आहे. तर मग नंतर थोड्या वेळाने मी तर काय म्हणजे एवढं असं दाखवलं नाही, म्हणजे की मी सपोर्ट करते वगैरे, कारण की मी विचार केला असेल तुषार म्हणजे माझा भाऊ जो आहे तो सपोर्ट करतो आहे, तर करू द्या त्याला. तर मग मी माझ्याकडून जे मला हेल्प, म्हणजे त्यांना हेल्प होईल ते मी केली. आणि मग आत्ता मी त्यांचा हालचाल विचारला की त्यांचा मुलगा कसा आहे. तो ते बोलले की आता त्याचा ताप उतरलेला आहे. त्यांनी 5th इंजेक्शन घेतलं. 4 इंजेक्शन्स त्यांनी म्युन्सिपाल्टीमधून घेतलेले.
तरी त्याला ताप येत होता. तर 5th इंजेक्शन त्याने घेतलं. तर आता ते कुत्रे पण आता स्ट्रे डॉग्स पण काय आता त्यांना बोलायचं, काय बोलू शकतो आपण त्यांना. लोक लहान लहान आणि तो एकदम मुलगा एकदम असं बारीक आणि छोटूसा आहे. तर त्यांना डॉगीजला पण वाटत असं काहीतरी खेळणं वगैरे आहे. तो आपला गेला असेल, हा धावला असेल आणि चावला असेल, असं काहीतरी झालं असेल. तर आय डोंट नो, मी काय त्या सिच्युएशनमध्ये बघितलं नव्हतं. असं आहे. आयलाइनर कुठे गेलं? तेच मी बोलते, आयलाइनर कुठे गेलं? तिथे लांब एवढं लांब ठेवलं. तर मग मला आता बरं वाटलं की जेव्हा मी त्यांना फोन केला. तर मग छान आता वाटतं खूप. त्यांना कोणाला म्हणजे बघा, आपल्याकडून जेवढं होऊ शकेल ना तेवढं मला वाटतं मदत करावी. हां, जर होत नसेल तर वेगळी बात आहे, पण होत असेल तर थोडीफार मदत करावी, मला असं वाटतं. आणि मी बघते बाहेर असे म्हातारी माणसं पण ड्रिंक करतात, दारू पितात आणि ते लोक 10-20 रुपये मागतात. आता 10-20 रुपयामध्ये दारू भेटते की नाही ते मला पण नाही माहिती, पण मी असं ऐकलं आहे. म्हणजे मी असं बाहेर गेलेली आणि एका म्हातारीला मी आय थिंक 10-20 रुपीज काहीतरी दिलेले. तर आपण असं विचार करतो, जाऊ दे, कोण म्हातारा असं बसलं आहे तर आपण देतो त्यांना पैसे. तर मग मला एक जण बोलत होतं, नका तिला पैसे नका दे, ओ जाके दारू पिती आहे. तर मी बोलले, जाऊ दे, दारू पिऊ दे, काही करू दे, मला जसं मन झालं द्यावं तर मी देऊन टाकलं. तर अशी माणसं आहेत. मग कोणावरती भरोसा करायचा मला ते समजत नाही. पण ती काय अशी म्हणजे ते काय असे हे नव्हते, म्हणजे भिकारी वगैरे नव्हते, म्हणजे ते चांगले आहेत, आपले स्टुडंटचे मम्मी आहेत. पण एक असतं ना की एक भरोसा नसतो की कोण खरं आहे कोण खोटं आहे काय कळत नाही. पण आता आम्ही हेल्प केली, आम्ही हेल्प करायचं काम केलं. तर बघू, आम्ही जरी लॉसमध्ये जरी गेलो तरी काही नाही आणि प्रॉफिटमध्ये गेलो तर खूप चांगलं आहे. तर मुलाचं खूप चांगलं झालं, तो मुलगा ठीक झाला, अजून काय हवं ना, बरोबर ना. तर असं आहे. तर आता मी चालली आहे क्लासला. जो भाऊ एक्स्ट्रा घेतो तर मी त्याला थोडं हेल्प करायला चालली. लेटच चालली, 5चा टायमिंग होता आणि आता वाजले 6. काय नाही, एक तास ट्युशन घेणार आणि येणार. तर असं आहे. तर लिपस्टिक लावते मी डायरेक्ट. ते काय बोलतात, लिप लायनर बोलतात ते नाही अप्लाय करत, डायरेक्ट लिपस्टिक अप्लाय करते. इट्स डन. थोडासा लिप ग्लॉस लावूया. सॉरी, I can't waste it. मासूम से खेला जो तूने अभी, मासूम ना रहा जाओ, दिल का हिसाब लगाओ, नज़दीक मेरे आओ.
तर असं आहे, लोकांनी आपलं एका माणुसकी आहे तोपर्यंत एकामेकाला मदत करा. आणि अजून काय बोलू शकते मी. आणि तुम्ही व्हिडिओ टाईमपाससाठी मी बनवते ते बघतात, त्याच्याबद्दल थँक्यू. फालतू व्हिडिओ बनवते काय मी? जरी फालतू बनवत असेल तरी प्लीज सपोर्ट करा यार, गरज आहे सपोर्टची तुमच्या. आता हे लायनर मी घेतलं, खूप महाग होता, तर मला पछतावते मी खरं तर. पण ठीक आहे, ह्याने मी काय करते, लायनर नाही लावत, टिकली लावते. बेस्ट 2 बिंदीज. आता काय राहिलं आहे, असा ब्लू काजल आहे, हे मी नायकावरून घेतलेलं, इनसाईडचंच आहे ब्लू आयलायनर. हा आता मी तुम्हाला सांगते ह्याचा रिव्ह्यू, खूपच छान आहे. पण काय होतं माहिती आहे, हा स्मच खूप होतो. म्हणजे जर आपण इथे लावलं तर इथे सगळं लागतं, असं वाटतं जसं काय हे केलं आहे. जेव्हा मी व्हिडिओ बनवते मला ढेकरच येत राहतो, जसं काय मी एवढं जेवली आहे, मग अशी जेवली आहे मी, जसं चाललं ते सोडा. तर मी सांगत होती या सुपर काजल, इनसाईडच्या काजल, मी सांगितलं ना मला इनसाईडचे प्रोडक्ट खूप आवडतात, कारण की ते अफोर्डेबल असतात त्याच्यामुळे. आणि हां, हे बघा, अजून मी शार्पन नाही केलं ह्याला, तर ह्याला यूज करतो. आणि तो स्पार्कल एकदम मस्त स्पार्क, म्हणजे खूपच स्पार्क आणि मस्त स्पार्कल होतं. मी असं लावते बघा. दिसलं ना, छान दिसतं. म्हणजे आता व्हिडिओमध्ये एवढं नाही कमाल दिसत असेल, असं जवळून बघितलं ना खूप छान दिसतं. हा मी मिशोवरून ड्रेस घेतला आहे, ह्याचं जर लिंक पाहिजे असेल तर लिंक कॉमेंट करा. ह्याला काय बोलतात, आलिया असं काहीतरी आहे, पण खूप मस्त ड्रेस आहे. आता हा दुसऱ्यांदा मी शाळेत घालते आहे, छान ड्रेस आहे, मला पूर्ण दाखवतो. तर फोटो पण टाकेल मी बहुतेक, बघा तुम्ही, टाकला असेल मी बहुतेक, टाकलं वाटतं. हे बघा, छान दिसतंय ना. हां, आम्हाला जवळून दाखवतो तुम्हाला, है ना, बसायचं ना. लुक ॲट माय मेकअप. आणि ही फोडी मला आली आहे, तर किती दिवस झाले त्याला, त्यामुळे पस जमा झाला. तर मी फोडत नाही मोस्टली, कधी कधी फोडते, असं वाटलं फोडावंसं तर फोडी फोडायची नसते. मेकअप काढत नाही म्हणून आले असेल फोडी, अजून काय. तर असं आहे. तर हा झाला माझा मेकअप, मी झाली रेडी. आता मी निघेल क्लासला. आता मी इयरिंग्स घालणार आहे. एक सेकंड ना गाईस. हे बघा, हे इयरिंग्स आहेत, मस्त आहेत ना. ओके, हे मी माझ्या नणंदला दिलेले, पण त्यांना आवडले नाही. आता मी घालते, त्यांची चॉईस वेगळी आहे. त्यांना असे हेवी इयरिंग्स नाही आवडत, त्यांना मीच नाही आवडत. तर असतात का असं, नणंद भावजायचं असतं थोडं. आता मी नाही आवडत त्यांना, मग काय करणार, त्यांना काय करू शकतो आपण. ज्याला कोणाला आपण आवडत नाही, गो विथ दॅट. ठीक आहे ना, मला मी आवडते, बस झालं. तर मी असं क्लासला जाताना नेहमी अशी एवढं हॅवी नाही घालत झुमके. आज मकर संक्रांती म्हणून घातलं, नाही तर बोलत होते क्लासला जाते हिरोईन बनून जाते, असं काहीच नाही. आज जरा थोडंसं मकर संक्रांती आहे म्हणून मी थोडीशी नटली आहे, काय हे नाही आहे. तर असं आहे. आता हे माझा लुक झाला आणि मी क्लिप लावणार आहे. आणि हा क्लिप लावणार आहे. तर असा जर मी क्लिप लावला, हा माझा लुक आहे.
ठीक आहे ना. ओके. ही फोडी काय माहिती कशा आली आहे पिंपल. तर मी जरा केस नीट करून आली. तर मी अशी आता केस सोडली आणि असा मेकअप केलेला आहे, तुमच्यासमोरच केलेला आहे मेकअप. तर अशी केस सोडली. ही माझी ज्वेलरी, हे माझं मंगळसूत्र आणि हे माझे कानातले आणि ही माझी वॉच आणि ही माझी रिंग. तर दिस वॉज माय मेकअप आणि माझी थोडीशी स्टोरी ऐकली त्याच्याबद्दल धन्यवाद आणि लाईक, फॉलो अँड सबस्क्राईब. बाय. लिपस्टिक लागली.